कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील उत्तरशी गावात प्रस्तावित महाड गृहनिर्माण प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। गुरुचरण जागेवर होणारा हा प्रकल्प तात्काळ स्थगित करावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सर्वेक्षणालाही विरोध केला। गावकऱ्यांच्या मते या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या हक्कावर गदा येण्याची भीती निर्माण झाली असून शेती, पर्यावरण आणि गावाच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र येत त्यांनी प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या। सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखत आमच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प मान्य नाही असा स्पष्ट इशारा दिला। गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नात हस्तक्षेप करून ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी मागणी केली आहे। दरम्यान या प्रकल्पामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यामागे कारण असं आहे, आता तुम्ही येताना बघितलं असेल की महाडच किती मोठा प्रकल्प झाला आहे, पण ॲक्च्युली तिथे काहीही सुविधा त्या ठेवलेल्या नाही। आमचा एक मैदान होता तिथे खेळासाठी, तोही त्या लोकांनी घेतला। मग आम्ही खेळायला कुठे जायचं? आमच्या मुलांनी शिकण्यासाठी काय नवी मुंबई, पनवेल, खारली इकडेच जायचं का? काय एखादं कॉलेज व्हायला नको का इकडे? एखादा कॉलेज झालं तर आमच्या 14 गावची मुलं इथेच शिकतील ना, त्यात दूर जाण्याची गरज नाही लागणार। ते असे अनेक मुद्दे आहेत, पण हे सरकार त्याचा काही विचार करत नाहीये। 6 वर्षे त्रास दिले यांनी मारावाले कोणी गाडगे आणि ऐकत नाही आमच्या शेतात किती नुकसान चालवले ते बघत चला। आज 3-4 एकर आमची शेत आहेत, ते सगळे शेताचा ते सत्यानाश चालवले, अजिबात ऐकत नाही। म्हणून आम्हाला ही त्याला म्हाडाला द्यायची नाही जमीन। आता इकडे आम्हाला एवढा त्रास दिले, 6 वर्षे झाली, पण तो ऐकत नाही आमचा। तो जास्त आम्हाला त्रास देते ना। आम्हाला किती अर्धा आमचा 40 गुंठ्याचा शेत त्याने अर्धा घेतला होता, 20 गुंठे जागा घेतली होती त्याने। गावच्या गुरुचरणी ह्या गावच्या सुखसुविधांसाठी असाव्यात, नाही एखाद्या बिल्डरला देण्यासाठी। कारण आज म्हाडासारखा बिल्डर इथे येऊन गोठेघर आणि भंडारलीमध्ये एकही फूट जागा सोडत नाही। मग गावकऱ्यांच्या सुखसुविधांचं काय? आज इथल्या पिढ्यांचा म्हणजे पुढच्या पिढ्यांचा विस्तार होणार आहे, मग गावामध्ये जागा नाही घरं बांधण्यासाठी। अशा वेळी गावकरी काय करतील? तर गावकऱ्यांना गावठाण विस्तारासाठी जागा द्यावी अशी शासनाकडे आम्ही मागणी करतो। आणि म्हाडासारख्या बिल्डरला न देता इतर काही सुखसुविधांसाठी शाळा असेल, कॉलेज असेल, गार्डन असेल याच्यासाठी जागा द्यावी, त्याबद्दल आमचा गावकऱ्यांचा विरोध नाही। इस्माईल शेख, जनशक्ती, कल्याण।